सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। विचारा की काहीतरी महाराजांचा उद्या वाढदिवस आहे, काय नियोजन आपल्या मित्रसमूहातर्फे करण्यात आलेले आहे? या वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याची प्रेस नोट आम्ही आजच्या पेपरला मला वाटतं सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आहे। महाराजांच्या वाढदिवसानिमित्त 19 तारखेपासून म्हणजे शिवजयंती 19 तारखेला होती। 19 तारखेपासून उद्याची त्यांचा असलेला 24 तारखेचा वाढदिवस, या वाढदिवसापर्यंत भरगच्च असे सामाजिक, शैक्षणिक, लोकोपयोगी अन्नदान असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शेतकऱ्यांसाठी बैलगाड्याच्या शर्यती असतील, बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा असतील, होम मिनिस्टर सारखे आमच्या माता भगिनींसाठी कार्यक्रम असतील, खास करून आरोग्य शिबिर असतील। आरोग्य शिबिर तर मला वाटतं विभागवार प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं आयोजित केलेले आहेत। कालच बैलगाड्याची मोठी शर्यत झाली, त्या ठिकाणी आदरणीय महाराज साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि तिथला एकंदरीत उत्साह बघता त्यांनी तिथं सांगितलं की पुढच्या वर्षापासून म्हणजे यावर्षी लिंबसारखं मोठं गाव आणि त्या ठिकाणी ती स्पर्धा चालू केली होती। आदरणीय आमच्या दादांनी भव्य स्वरूपाची त्या ठिकाणी बक्षिसं दिली होती। त्यामुळं तिथल्या लोकांनी मोठा सहभाग नोंदवून जवळजवळ मला वाटते 300 गाड्या बैलगाड्या आल्या होत्या। त्याच पद्धतीनं आमचे सागर भोसले आहेत, होम मिनिस्टर सारखे किंवा तुमच्या रिक्षावाली सगळी संघटना आहेत, त्यांना 1 रुपयात विनामूल्य काहीतरी विमा काढून दिला आहे, त्यांचा इन्शुरन्स वगैरे। म्हणजे प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आयोजन केलं आहे। उद्या माझ्या माहितीप्रमाणे आज रात्री ज्या श्रीमंत छत्रपती दादा महाराज प्रतापसिंह उर्फ दादा महाराज यांच्या नावानं ज्या स्पर्धा चालू आहेत गेल्या अखंड 23 वर्षापासून, त्याचा भव्य दिव्य सोहळा आज संध्याकाळी त्याची सांगता होणार आहे। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 12च्या आत मॅच संपते आणि मॅच संपल्यानंतर त्यावेळेला त्या ठिकाणी 12 वाजता बरोबर महाराजांचा केक कापून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात, म्हणजे एवढा आनंद उत्सव असतो। सगळे तरुण असतील, मध्यमवर्गीय असतील, सगळी मंडळी, म्हणजे रात्रीचा माहोल तुम्ही सगळ्यांनी अनुभवलाय गेल्या वर्षाचा। आणि यावर्षी आदरणीय सुशीलदादा मोजोरांनी शिवतीर्थावर जी आतषबाजी ठेवलेली आहे ती खरोखर आज संध्याकाळी पाहण्यासारखी आहे आणि तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही ती टिपून घ्या, इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन केले। आणि महाराजांचा केक कापल्यानंतर तिथून जी सुरुवात होणार मिरवणुकीला ते गांधी मैदानापर्यंत, म्हणजे ती रॅलीचं रूपांतर मोठ्या भव्य दिव्य अशा स्वरूपात होतं आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणात वाढदिवस साजरा करत असताना सुद्धा महाराज साहेबांनी खास करून आता प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये ठिकठिकाणी लोकोपयोगी सगळ्या उपक्रम राबवलेले आहेत। त्याच पद्धतीनं आमच्या गोरगरीब महिलांसाठी रंजनाताई रावत असतील, गीतांजली कदम असतील, अश्विनीताई पुजारी यांनी काही महिलांसाठी साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे। म्हणजे आमचे सागर पावशे तर दरवर्षी युनिक काहीतरी करत असतात। रिमांड होममधल्या किंवा सिव्हिल हॉस्पिटलच्या लोकांना त्या ठिकाणी अन्नदान केले त्यांनी। त्याच पद्धतीनं त्यांनी लेझर शो केला आहे की महाराजांच्या लहानपणापासूनचे आत्तापर्यंतचे दुर्मिळ छायाचित्र आणि
वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरं जाताना अशी काही क्षणचित्र आहेत ती सागर पावशीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लेझर शोच्या माध्यमातून दाखवण्यात येणार. अशा पद्धतीचे विविध उपक्रम 19 तारखेपासून 24 तारखेपर्यंत आणि 24 तारखेला दिवसभर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, लोकउपयोगी आमच्या अनाथ मुलं मुली असतील किंवा मतिमंद मुलं असतील यांना अन्नदान वगैरे अशा स्वरूपाचं काम. आमचा अभिजित भोसले त्या कार्यकर्त्यांनी तुमच्या गोशाळेला मोठ्या प्रमाणात चारा, त्यांना गूळ अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांच्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. आणि ह्या वेळेला एक आगळा वेगळा महाराजांनी संदेश लोकांकरता दिला आहे. तर तो म्हणजे खास करून की बुके, हार, तुरे हे सगळ्या ह्या गोष्टीपासून त्यांनी सांगितले की येताना कुणीही अशा गोष्टी काय आणू नका. आज वर्तमानपत्रामध्ये चौकटीमध्ये ही बातमी स्पेसिफिक दिली आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा. महाराजांचं जे लोकांसाठी सांगणं आहे, तुम्हाला जर काय द्यायचंच असेल तर शालेय शैक्षणिक स्वरूपाच्या वस्तू, उदाहरणार्थ कंपास असेल, दगड असेल, वह्या असतील, चित्रकलेच्या वह्या असतील किंवा शाळेची पुस्तकं असतील की ज्याच्यामुळं शैक्षणिक आणि गरजू ज्या सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना काही गोष्टीची कमतरता असते त्या आपण देऊ शकू. कारण गेल्या वर्षीसुद्धा ट्रक भरून आम्ही वह्याचं वाटप, उदयनराजांचे एक खास मित्र आहेत आमचे अमर देशमुख अमर भैया यांनी ट्रकभर महाराजांच्या वह्या दिल्या होत्या गेल्या वाढदिवशी. आणि त्याचं संपूर्ण नियोजन आमचे बाळासाहेब राक्षांनी वर्षभर म्हणजे प्रत्येक तालुक्यातल्या शेवटच्या टोकातल्या गावापर्यंत ते पोचवण्याचं काम केलं. आज उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं आमचे सुशीलदादा मोजर असतील, काका धुमाळ असतील, संग्राम बर्गे असतील, पंकज चव्हाण असतील, मनोज शेंडे असतील, आमचे ज्येष्ठ आदरणीय ॲडव्होकेट बनकर साहेब असतील, जितू काका खानविलकर असतील, ही सगळी मंडळी ताकदीनेशी, विनीत पाटील असेल, ही सगळी लोक, बाळासाहेब नानावरे असतील, लक्ष्मण कडव असतील, संतोष कंशे असतील आणि अन्य इतर सगळे नावं घेईल एवढी कमी आहे. उदयनराजे मित्र समूहातील सगळ्यांनी मिळून आम्ही एक जीवानं एक दिलानं सगळं नियोजन केले. तसं पाहायला गेलं तर मुख्यमंत्री स्वतः येणार होते कार्यक्रमासाठी, परंतु दुपारची वेळ होती आणि आम्हीच महाराजांनीच सांगितलं की मला वेळ द्यायची असेल तर संध्याकाळची द्या. कर्तव्यपूर्ती सोहळा म्हणून त्या ठिकाणी भविष्यामध्ये संपन्न होईल की महाराजांनी आणि महाराजांच्या सर्व सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यासाठी ज्या ज्या योजना राबवल्या, ज्या ज्या मोठ्या स्वरूपात, भरीव स्वरूपात, उदाहरणार्थ मेडिकल कॉलेज असेल, भुयारी गटर मार्ग असेल, काचची उंची असेल, कराडसारख्या स्टेडियमला 100 कोटीचा निधी असेल किंवा सिंचनासारखे जे कटापूर योजना असेल किंवा जिल्ह्यातील अन्य योजना असतील, ह्याला जी कोट्यांच्या रूपामध्ये जे पैसे आले त्या कर्तव्यपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं ते भविष्यामध्ये महाराजांशी चर्चा करून वेळ देऊन येणार आहेत. त्यांनी सुद्धा मनापासूनच्या महाराजांना शुभेच्छा दिल्यात आणि उदयनराजे मित्र समूहाचं एक आनंद आणि उत्सव म्हणजे सगळ्यांचा, मला वाटते महाराजांचे फॅन मला वाटते बऱ्यापैकी तुम्ही सुद्धा सगळे आहात आणि महाराजांच्या खूप असं तुम्ही सगळे प्रेम करता. सातारची जनता, महाराष्ट्रातली जनता, देशातले कित्येक जण महाराजांच्यावर प्रेम करतात. त्यांचं प्रेम, आशीर्वाद आणि ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराजांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून सातारामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ पहिल्यांदाच या ठिकाणी, त्यामुळं ह्यावेळेचा एक वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न होते. या ठिकाणी बॉडी बिल्डिंगच्या सुद्धा स्पर्धा आहेत. अतुल पाटोळे आमचं
गोटू माने ही सगळ्या मंडळींनी वेगवेगळी विष्णुपंत जांभळे त्यांनी रिक्षाची सौंदर्य स्पर्धा, महाराष्ट्रातून रिक्षा येतात, उद्या तुम्ही बघा महाराष्ट्रातून रिक्षा म्हणजे नटवून थटवून अशा येतात आणि वेगवेगळ्या थरातल्या त्यांनी कॅटेगरी ठेवल्या आणि भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बक्षिसं ठेवले. तर अशा पद्धतीचं सर्व उपयोगी सांस्कृतिक कला, लोकोपयोगी, अन्नदान, बैलगाडी शर्यत वेगवेगळ्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं नियोजन केले. आपण आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी जी प्रसिद्धी दिलेली आहे ते सार्वजनिक सामाजिक उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे किंवा नेत्रदान शिबिर असेल किंवा इतर आरोग्यविषयक शिबिरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून पोचवाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की. टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. यांनी सर्व क्लिअरच केलेले मुद्दा काय शिल्लक राहिलेलाच नाही बोलण्यासारखा. तरी काय की एवढंच सांगतो तुम्हाला की संध्याकाळी म्हणजे मी आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी जेवढं करेन तेवढं कमीच आहे. कारण महाराजसाहेब म्हणजे मी ज्या उभा आहे परदेशामध्ये, मी रोजगारानिमित्त पुन्हा माझे व्यवसाय चालू केले. अनेक तरुण माझ्याकडं जॉबसाठी आहेत, नोकरी माझ्याकडे करतात, अनेक आपले मराठी लोक सगळे महाराष्ट्रातले. तर जे काय उभा आहे मी परदेशामध्ये ते महाराजसाहेबांच्या आशीर्वादामुळे, महाराजसाहेबांच्या त्यांनी सहकार्य केलं मला, त्याच्यामुळे उभा आहे. तर म्हणजे ज्यावेळेला मी परदेशामध्ये राहतो, दुबईमध्ये असतो, अनेक 26-27 देशामध्ये माझा व्यवसाय चालू आहे. अनेक देशामध्ये गेल्यावर तुम्ही कुठले हा प्रश्न येतो. तर भारतातला मी महाराष्ट्रातला आणि त्यातूनही राजधानी सातारा म्हणलं तर आपसूक बरोबर लोकांच्या तोंडामध्ये महाराजसाहेबांचं नाव येतं. तर महाराजसाहेबांबद्दल किस्से किंवा त्यांचा स्वभाव कसा आहे काय हे अनेक लोक परदेशातले लोक ऐकायला उत्सुक असतात. तर त्यांना सांगत बसतो, 1-2 तास त्याची गप्पा मारत बसतो. तर अत्यंत खूप महाराजसाहेबांचं म्हणजे इथंच नाही, आपल्या जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर अनेक देशामध्ये महाराजसाहेबांचे खूप चाहते आहेत. त्यांना मानणारा खूप वर्ग आहे. तर आज संध्याकाळी आपण पोवई नाक्यावर शिवतीर्थावर 12 वाजता फटाक्याची आतषबाजी आपण ठेवलेले आहे महाराजसाहेबांच्या मित्रमंडळीतर्फे, सर्वांतर्फे. आणि तुम्हाला एक छोटासा फक्त किस्सा सांगतो, हे वाढदिवसाच्या पेक्षा थोडंसं पलीकडं आहे. मी ज्या वेळेला दुबईला होतो त्यावेळेला महाराज मला बोलले दिल्लीला हे थोडं एक अर्जंट काम आहे. मी दिल्लीला गेलो, महाराजसाहेब म्हणलं काहीतरी महत्त्वाचं काम असेल. तर महाराजसाहेब मला काय बोलले माहिती आहे का, माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना तू परदेशामध्ये अनेक ठिकाणी होतील त्या ठिकाणी नोकरीला लाव. प्रत्येकाचे CV गोळा कर, रिझ्यूम गोळा कर प्रत्येकाचे, कुठे कुठे कोण लागतोय, कोण जर्मनीत जातोय, कोण लंडनला लागतोय, कोण दुबईला लागतोय, कोण कुठे ऑस्ट्रेलियाला लागतोय. अनेक ठिकाणी जिथं जिथं तुझे व्यवसाय त्या ठिकाणी माझ्या जिल्ह्यातील लोक तू नोकरीसाठी त्यांना प्राधान्य दे. ते लोकांसाठी त्यांना पाठव, त्यांना जॉब चांगल्या ठिकाणी, विश्वासाच्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी, ज्यांना जास्त प्रमाणात त्यांना पगार मिळेल, त्यांचं कुटुंब सुखी होईल, कुटुंब त्यांचं भागेल, अशा ठिकाणी त्यांना नोकरीला. म्हणजे महाराजांशी काय फक्त सांगायचा उद्देश एवढाच की महाराजांशी म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांसाठी बघा त्यांच्या मनामध्ये किती एकदम वेगळा, एकदम फार इमोशनल आहेत महाराजसाहेब. म्हणजे महाराजसाहेबांसारखा इमोशनल माणूस माझ्या उभ्या आयुष्यात मी अजून कधीच पाहिला नाही.
तर बाकी काय तात्याने सर्व सांगितलेलं आहे. महाराजांचं उद्या सकाळी आईसाहेबांचं दर्शन घेऊन गणेशचं दर्शन, पंचमुखी गणेश म्हणजे इतर सगळे देवदेवतांचं दर्शन घेऊन संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व येणारे ग्रामीण भागातील, शहरी भागातील प्रेम करणारे सगळ्यांना माझी विनंती आहे, रात्री 6 ते 10 या वेळेत महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी, आणि शुभेच्छा देत असताना कुठलाही हार तुरे वगैरे न आणता शालेय शैक्षणिक स्वरूपाच्या भेटवस्तू त्यांना भेट म्हणून त्याच खऱ्या अर्थानं शुभेच्छा असतील. जलमंदिर या ठिकाणी